राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे। आजच मुंबईमध्ये दोन्ही नेत्यांची भेट होणार असल्याचं समजतंय। या भेटीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। याशिवाय विधिमंडळ लॉबीतील मारहाण, वादग्रस्त मंत्री प्रकरण यासह विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर आजच शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट होऊ शकते आणि या भेटी दरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाऊ शकते। त्यामुळे या भेटीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। काही अडचणी आहेत ज्याच्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, महिला सुरक्षितता विषय अनेक विषय आहेत। पवार साहेबांची भूमिका तुम्ही जर बघितली तर विरोधाला विरोध ते कधी करत नसतात। जेव्हा एखादा विषय दादासाहेबांना महत्त्वाचा वाटला तो विषय घेऊन ते कोणालाही तिथे भेटत असतात। ते मुख्यमंत्री साहेबांना भेटणार आहेत का नाही हे मला सांगता येणार नाही, पण उद्या जाऊन तर पवार साहेब तिथं मुख्यमंत्र्यांना भेटले तर या महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांचाच कुठला तरी महत्त्वाचा विषय असेल। नाहीतर सरकार ज्या पद्धतीने आपल्या यंत्रणेचा वापर करून काही लोकांवर आणि खास करून विरोधी पक्षातल्या लोकांवर तिथं जी कारवाई करते तोही मुद्दा असू शकतो। त्यामुळे उद्या जाऊन साहेब जर भेटले तर भेटतील तर फक्त आणि फक्त महाराष्ट्रासाठी भेटतील, बाकी दुसरा कुठला विषय त्याच्यामध्ये नसेल। शेतकऱ्याच्या प्रश्नाकरता अशा भेटी घेतल्याच पाहिजे, अशा भेटी झाल्याही पाहिजे। कारण शरद पवार साहेबांच्या संपूर्ण आयुष्याच्या जे काही त्यांचा प्रवास राहिला आहे त्या प्रवासातलं जे काही अनुभव आहे शरद पवार साहेबांना, त्या अनुभवाची फायदा सरकारला होत असतो। शेवटी आमच्याकडे लोक भेटतात सकाळपासून, तर त्यांच्याही जे काही निवेदन येतात त्याचाच आम्हाला फायदा होतो। तर शरद पवार साहेबांची जे देवेंद्रजींची भेट आहे त्यामधनं ऊस उत्पादक शेतकरी आहेत, त्यांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्याचे प्रश्न आहे, यामध्ये काही ना काही मार्ग निघेल। शेवटी अनुभवी लोक जेव्हा एकमेकाला भेटतात त्यातनं विकासाचा संकल्प होतो किंवा जे काही प्रश्न शिल्लक राहिले ते सुटतात। मुख्यमंत्र्यांची भेट होण्याची शक्यता आहे, या संदर्भात आपल्याला काय त्रास? मग त्यांनी कुणीही मुख्यमंत्री असला, उद्या तू जरी मुख्यमंत्री झाला तरी आमचं काही काम निघालं तर आम्ही तुम्हाला भेटायला येणार। सत्तेवर कोण आहे आणि विरोधी पक्षात कोण आहे हे महाराष्ट्रात पद्धत नाहीये। आम्ही पण अनेकदा सत्तेवर होतो, अनेकदा विरोधी पक्षात होतो। जे कोणी प्रमुख असतात आणि सार्वजनिक एखादी बाब असेल आणि ती मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालूनच त्याच्यातनं मार्ग निघणार असेल तर अनेक मान्यवर कुठल्याही राजकीय पक्षाचे असले तरी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतात आणि मुख्यमंत्री त्याच्यामध्ये राज्याचं हित डोळ्यासमोर ठेवून, सकारात्मक विचार डोळ्यासमोर ठेवून मार्ग काढतात।